निसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर पहा बाळांनो, सीईटी सिरीजचा आजचा आपलं 20वा लेक्चर आहे, 20वा दिवस आहे. 20 दिवस कंप्लीट होत आहेत आणि आजचं आपलं ट्रिग्नोमेट्री 2 हा जो टॉपिक आहे 11चा, तर याचं आपलं 5वं लेक्चर आहे. याआधी आपले मॅट्रिसेस, लॉजिक आणि स्ट्रेट लाईन हे 3 टॉपिक कव्हर झालेले आहेत आणि आज आपला ट्रिग्नोमेट्री 2 हा टॉपिक कव्हर होत आहे. ओके, प्रत्येक टॉपिकवर आपण 5 सेशन घेत आहोत. एका सेशनमध्ये आपण 10 क्वेश्चन घेत आहोत. ओके, आणि या फेजमध्ये आपण पूर्ण 25च्या 25 टॉपिक कव्हर करणार आहे, जे 11वीचे 10 आणि 12वीचे 15 टॉपिक तुम्हाला सीईटीला आहेत. असे टोटल 25 टॉपिक आपण फर्स्ट फेजमध्ये कव्हर करतोय. प्रत्येक टॉपिकचे 5 सेशन घेतोय, म्हणजेच 25 5 125 आपण दिवस लेक्चर घेणार आहोत आणि ह्या 125 दिवसामध्ये आपण रोज 10 नाही तर 1250 प्रश्न आपण फर्स्ट फेजमध्ये कव्हर करतोय आणि सेकंड फेजमध्ये आपण जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत त्याचे आपण क्वेश्चन घेणार आहोत पुन्हा एकदा, आणि नंतर थर्ड फेजमध्ये आपण 2026 पासून पुढचे क्वेश्चन घेणार आहोत. ओके, ठीक आहे. आणि डेली 10च्या स्पीडने म्हणण्यापेक्षा 10 क्वेश्चन आपण सॉल्व्ह करतोय. तसं 10चं स्पीड म्हटलं तरी चालेल, कारण आपण रोज 10 क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे, तर सुरुवात करतोय आपण आपल्या आजच्या सेशनला. जर याआधी तुम्ही ट्रिग्नोमेट्रीचे पहिले 4 लेक्चर पाहिले नसेल तर ते पाहून घ्या, फॉर्म्युले पहा, फॉर्म्युले पाठ करा, ते लिहून घ्या, त्याची लिस्ट बनवा आणि ते नुसते लिहून काढू नका, तर ते तुमच्या डोक्यात असू द्या, कारण ते सॉल्व्ह करताना तुम्हाला वेळोवेळी लागणार आहे. ठीक आहे, तर सुरुवात करतोय आपण आपल्या आजच्या कॉस अल्फा प्लस बीटा 4/5, साइन अल्फा मायनस बीटा 5/13, देन अल्फाची व्हॅल्यू 0 पेक्षा ग्रेटर आहे, 0 पण आहे, आणि π/4 पेक्षा लहान आहे बीटाची व्हॅल्यू, किंवा π/4 पण. ठीक आहे, देन tan 2 अल्फा. आता tan 2 अल्फा म्हणजे tan 2 थीटाची आयडेंटिटी काय होईल? 2 tan अल्फा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर अल्फा. आता आपल्याला अल्फाची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल, पण इथे तो कॉस अल्फा प्लस बीटा आहे, साइन अल्फा मायनस बीटा आहे, म्हणजे सेपरेट व्हॅल्यू काढता येणार नाहीये. मग आपण काय करू शकतो? अल्फा tan 2 अल्फा. आता जर तुम्ही एक अल्फा प्लस बीटा जर केलं, अल्फा प्लस बीटा, ओके, आणि त्यामध्ये अल्फा मायनस बीटा जर केलं तर काय होईल? या ठिकाणी बीटाला बीटा कॅन्सल होईल आणि 2 अल्फा राहील. आलं लक्षात? म्हणजे जर तुम्ही इथं पाहताय तर आपण काय करू शकतो, बीटाला बीटा काय होऊ शकतो? कॅन्सल होऊ शकतो. म्हणजे इथे जर आपण अल्फा प्लस बीटा आणि अल्फा मायनस बीटा आणि या टोटलला बरोबर का, या टोटलला जर आपण काय जॉईंट केला, टॅन जॉईंट केला, तर इथे टॅन व्हॅल्यू काय होती? 2 अल्फा होती. ओके, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी कोण राहणार आहे? टॅन 2 अल्फा. ओके, टॅन 2 अल्फा, ओके, इज इक्वल टू. मग आता याचं एक्सपान्शन आपण समजा याला टॅन ए प्लस टॅन बी या पॅटर्न मध्ये म्हटलं, तर टॅन ए प्लस बी ची व्हॅल्यू काय आहे? टॅन ए प्लस बी इज इक्वल टू टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. म्हणजे आता इथं जर तुम्ही पाहिलं तर या पॅटर्न मध्ये आता इथं टॅन अल्फा प्लस बीटा हा तुमचा झाला ए, ओके, प्लस प्लस टॅन अल्फा मायनस बीटा हा झाला तुमचा बी अपॉन 1 मायनस टॅन अल्फा प्लस बीटा आणि टॅन इंटू टॅन अल्फा मायनस बीटा. ओके, ठीक आहे. आता हा पॅटर्न तयार होईल. इथे टॅन 2 अल्फा मिळालेली आहे, पण आपल्याला व्हॅल्यू कोणाची पाहिजे? टॅन अल्फा प्लस बीटा आणि टॅन अल्फा मायनस बीटा. त्या व्हॅल्यू मात्र आपण इथून सहज काढू शकतो. कशा? आता तुम्हाला माहिती आहे टॅनचा फॉर्म्युला काय आहे? टॅन थीटा इज इक्वल टू बेसिक आयडेंटिटी टॅनची, टॅन थीटा इज इक्वल टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा. ह्या आयडेंटिटीचा जर आपण वापर केला तर इथं जर तुम्ही पाहिलं तर कॉस थीटा 4/5 आहे. जर कॉस थीटा 4/5, ज्याला आपण अल्फा प्लस बीटा म्हणतोय, ओके, आता कॉस थीटाची आयडेंटिटी, कॉस थीटा राईट अँगल ट्रायंगल मध्ये, ओके. आता पहा, आपण सॉल्व्ह न करता डायरेक्ट व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहे. इथे जर तुम्ही कॉस घेतला, ओके, तर कॉस थीटा काय आहे? ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनियस. आलं लक्षात? म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर ऍडजस्टंट साइड 4 आहे, हायपोटेनियस 5 आहे. कॉस थीटाचा बेसिक फॉर्म्युला म्हणजे ऍडजस्टंट अपॉन हायपो, म्हणजे ही साइड किती असली पाहिजे? 3, कारण 5, 4 आणि 3 हे काय? ट्रिपलेट आहे. म्हणजेच याचा अर्थ जर तुम्हाला विचारलं काय साइन अल्फा प्लस बीटा, याची व्हॅल्यू काय येणार आहे? अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. ओके, आणि तुम्हाला जर म्हणजे खरं तर इथं तुम्ही साइन अल्फा प्लस बीटाची पण व्हॅल्यू काढायची नाहीये, तुम्हाला ट्रिपलेट कळलंय. मग आता तुम्हीच पहा, याची व्हॅल्यू जर तुम्हाला समजलेली आहे, या ठिकाणी 4 ऍडजसेंट आहे, हा अपोजिट आहे, हा, मग टॅन
थिटा म्हणजे थिटाला आपण काय म्हणतोय अल्फा प्लस बीटा. ओके, म्हणजे टॅन थिटाची व्हॅल्यू काय झाली अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस म्हणजे 3/4. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे कोणाची व्हॅल्यू इथं बाजूला लिहितोय मी टॅन अल्फा प्लस बीटा याची व्हॅल्यू किती आली आहे 3/4 अपोजिट अपॉन ऍडजसेंट. ओके, सेम त्याच पद्धतीने इथं जर पाहिलं तर साइन थिटा. मग आता साइन थिटा इथं आपण एक ट्रायंगल बनवूया. हा तुमचा राईट अँगल ट्रायंगल तयार झाला. ओके, आता ह्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये इथं आपण थिटा म्हणलं साइनची व्हॅल्यू काय अपोजिट. आता याला आपण थिटा म्हणून तात्पुरतो. ओके, साइन थिटा काय सांगतो अपोजिट अपॉन हायपो म्हणजे हायपो झाला 13 अपोजिट आली 5 म्हणजे ऍडजस्टिंग साइड जी येणार आहे 5 म्हणजे ही किती असणार आहे 12 कारण 12 13 म्हणजे पहिलं ट्रिपलेट काय होतं 3 4 5 आणि दुसरं ट्रिपलेट काय 12 13 आणि म्हणजे 12 13 आणि 5. ओके ठीक आहे, तर या पद्धतीने तुम्ही ट्रिपलेट घेताय. तर इथं 5 इथं 12 म्हणजे आता टॅन अपोजिट अपॉन हायपो म्हणजे टॅन टॅन अल्फा मायनस बीटा याची जी व्हॅल्यू आली 5/12 अपोजिट अपॉन ऍडजसेंट. ओके, मग आता त्या व्हॅल्यू उचला आणि फक्त इथं काय करा सबस्टिट्यूट करा. मग त्या व्हॅल्यू उचलून जर मी या ठिकाणी पुट केल्या तर काय उत्तर येईल टॅन अल्फा प्लस बीटा 3/4 प्लस 5/12 अपॉन इथं जर पाहिलं तर -1 मायनस 3/4 इंटू 5/12. ओके ठीक आहे, म्हणजे आता इथं बेस सेम करण्यासाठी आपण वर खाली जर 3 ने मल्टिप्लाय केलं तर वरती 12 होण्यासाठी बरोबर ना. क्रॉस पण करू शकता तुम्ही 12 36. ओके, आणि 5 20 आणि 12 48 आणि इथं पण 48 येणार आहे त्यामुळं बेस ते बेटर राहील 48 बेस करणं. ओके, 12 36 वजा 5 20 सॉरी अधिक आहे आणि खाली 12 48 आणि मोठावाला डिवाइड हा वाला इथं जर पाहिलं तर 1 मायनस 5 15 आणि 12 48. मग आता इथं पुन्हा बेस सेम करावं लागेल म्हणजे इथं त्याच्या पुढची स्टेप इथं लिहितोय मी 36 आणि 20 46 म्हणजे 56 डिवाइड बाय 48 डी मोठावाला डिवाइड. आता हा इथं जाणार आहे इथं 15 आहे 48 मायनस 15 48 म्हणजे 3 म्हणजे किती आले 33 बाय इथं बेस किती आला 48 दोनचा बेस 1 टाइम कट झाला. ओके, म्हणजे 56/33 56/33 आलं लक्षात. हे बेसिक कॅल्क्युलेशन 56/33 ऑप्शन डी. समजलंय काय केलं तर इथं तुमचं सर्वात महत्त्वाचं पहा हे इक्वल इथून चालू झालेलं आहे हे याच्या समोर लिहिलंय. खरं तर याची व्हॅल्यू टॅन 12 येते. ही कशी येते तर अल्फा प्लस बीटा अल्फा मायनस बीटा ह्या दोघांची आपण ऍडिशन करून पाहिली म्हणजे थोडक्यात हा टॅन आणि हा तुमचा थिटा आहे. आलं लक्षात. तर या पॅटर्नने आपण कॉसवरनं डायरेक्ट पहा इथं ही व्हॅल्यू घेतलेली याच्यावरनं आपण इथं हा ट्रायंगल तयार केलाय. ओके, आणि बाकी डायरेक्ट आपण टॅनच्या व्हॅल्यूकडे गेलो. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन या ठिकाणी सोडवायचा होता. बेसिक थेरमवर किंवा बेसिक आयडेंटिटीवर आपण हा प्रश्न पाहिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आता इथं काय सांगितलंय पहा इफ थिटा प्लस फाय इज इक्वल टू अल्फा tan theta is equal to k tan phi where k is equal to greater than 1 then the value of sin theta minus phi is. आता sin theta minus phi is जर याची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर tan theta म्हणजे tan a प्लस बी ची आयडेंटिटी काय. आता tan a प्लस बी ची आयडेंटिटी सॉरी साइन a प्लस बी सॉरी a मायनस आहे a मायनस बी आयडेंटिटी काय साइन a इंटू कॉस बी मायनस साइन बी किंवा कॉस ए इंटू साइन बी ही आयडेंटिटी. ओके, मग ह्या आयडेंटिटीचा जर आपण इथं वापर केला तर ही जी व्हॅल्यू ही काय साइन थिटा इंटू कॉस फाय मायनस कॉस थिटा इंटू साइन फाय. ओके, याची व्हॅल्यू आपल्याला समजली पाहिजे याची व्हॅल्यू आपल्याला काढायची. आता गिवन इन्फॉर्मेशन मध्ये जर पाहिलं तर ही इन्फॉर्मेशन दिली. मग आता आपण याला सॉल्व्ह करायला सुरुवात केली. काय होईल पाहिजे टॅन थिटाला बाजूला ठेवला टॅन थिटाला इकडे घेतला टॅन फाय डिवाइडला आला तिकडे कोण राहिला के राहिला. आता टॅन थिटा आपल्याला गणित साइन कॉस मध्ये पाहिजे सॉरी साइन मध्ये पाहिजे. मग आपण काय केलं टॅन थिटाला साइन अपॉन कॉस मध्ये कन्वर्ट केलं म्हणजे इथं काय झालं साइन थिटा अपॉन कॉस थिटा मोठावाला डिवाइड इथं साइन फाय ओके अपॉन कॉस फाय. ठीक आहे, इज इक्वल टू काय के. मग आता इथं काय होऊ शकतं याला उलटं करू आपण म्हणजे याच्या पुढची स्टेप साइन थिटा कॉस थिटा तसेच राहतील बाजूला लिहू का साइन थिटा न्यूमॅरेटर तसंच राहिला कॉस थिटा इंटू
आता हे डिव्हिजनचं साईन जाऊन कोणतं आलं, इंटूचं साईन आलं, म्हणजे हा उलटा होणार आहे कॉस फाय अपॉन साईन फाय. ओके, इज इक्वल टू कोण आला, के. म्हणजे आता इथं जर पाहिलं तर साईन थिटा कॉस फाय, साईन थिटा इंटू कॉस फाय, ओके, अपॉन बेसिक आहे पा कॉस थिटा इंटू साईन फाय, इथे इंटू आहे, इज इक्वल टू कोण आला, के. पा बेसिक केले, हा टॅन इकडे पाठवला, टॅन साईन आपण कॉस मध्ये केला, याला उलट फिरवलं, वरती आणलं, दॅट्स इट, इथपर्यंत आलो आपण. आता साईन थिटा कॉस फाय, साईन थिटा कॉस फाय आणि कॉस थिटा साईन फाय हा बेस आहे बा, म्हणजे हा जर बेस वरती मायनसला आला तर आपण इथपर्यंत जाऊ शकतो. आलं लक्षात? म्हणून आपण याला काय करणार आहे, वरती एकदा, आता हे माहिती आहे तुम्हाला, इथं कोणती आयडेंटिटी, ए अपॉन बी इक्वल सी अपॉन डी असं जर असेल तर आपण कंपोनेंट डिव्हिडंड वापरू शकतो, ए मायनस बी ए प्लस बी. ओके, म्हणजे थोडक्यात काय वन टाइम वापरू शकतो. तसं पाहायला गेले तर कंपोनेंट डिव्हिडंड काय वरती प्लस आणि खाली मायनस आहे, वरती प्लस आणि खाली मायनस, आणि मग त्याचा इन्व्हर्टेंडो पण करतो आपण. ठीक आहे, तर तुम्ही डिव्हिडेंडो कंपोनेंडो ही पण टर्म काय करू शकता, त्या ठिकाणी यूज करू शकता. म्हणजे आता हा मेंबर ए खालचा बेस मायनसला आणला आणि इथं काय केलं, तो प्लसला आणला, ॲज इट इज मायनस आणि सी प्लस डी. हा पॅटर्न आपण कंपोनेंटो डिव्हिडंडचा अप्लाय केला. तो अप्लाय केल्यामुळे का, कारण आपल्याला आपली रिक्वायरमेंट ती आहे, म्हणून आपण याला वरती काय केलं, साईन थिटा इंटू कॉस फाय मायनस कॉस थिटा इंटू साईन फाय. ओके, अपॉन आता खाली प्लसला आहे साईन थिटा इंटू कॉस फाय प्लस, ओके, कॉस थिटा इंटू साईन फाय. मग तिकडे पण तेच करावं लागेल, खाली कोणीच नाही म्हणजे वन आहे, के प्लस वन आणि के मायनस वन. ओके, आता ही जी आयडेंटिटी आहे, ही जी आयडेंटिटी किंवा हे जे एक्सपान्शन आहे हे कोणाचं आहे, साईन थिटा मायनस फाय. ओके, आणि खालचं एक्सपान्शन सांगायची काही गरज नाहीये, साईन थिटा प्लस फाय, कारण इथं प्लस साईन आहे, सेम मेंबर आहे. ओके, इज इक्वल टू काय, इज इक्वल टू के प्लस वन अपॉन के मायनस वन. आलं लक्षात? ठीक आहे, मग आता जर तुम्ही इथं पाहिलं तर साईन याची व्हॅल्यू काढायची, म्हणजे हा मेंबर इथं नको आहे. आता हा जर मेंबर इथं नको आहे तर हा तिकडे जाऊन काय होणार आहे, मल्टिप्लाय होणार आहे. मग आता साईन इथं जर पाहिलं तर के प्लस वन आहे, के मायनस वन आहे, के सॉरी लिहिताना मी इथं उलट लिहिलं, इथे पण उलट लिहिलं. ओके, ठीक आहे, सॉरी, प्रिंटिंग मिस्टेक. ओके, ठीक आहे, काय के मायनस वन के प्लस वन, कारण आपण इथं वरती सबट्रॅक्शन आणलंय, के मायनस वन के प्लस वन. ओके, ठीक आहे, म्हणजे आता हा तिकडे जाऊन मल्टिप्लाय होणार आहे, के मायनस वन के प्लस वन. हा तर पार्ट आलेला आहे, साईन अल्फा आहे तिथं, पण इथं पाहिलं तर साईन थिटा प्लस अल्फा आहे, सॉरी फाय. मग आपण ह्या व्हॅल्यूकडे जाऊ. आता इथं जर तुम्ही पाहिलं तर काय, साईन सॉरी थिटा प्लस फाय इज इक्वल टू काय दिलंय त्यांनी, अल्फा. जर मी याचा साईन घेत असेल, काय थिटा प्लस फाय, याचा जर मी साईन घेतला तर मला अल्फाचा पण काय घ्यायचा आहे, साईनच घ्यायचा आहे. म्हणजे ह्या व्हॅल्यूच्या जागी मी ही व्हॅल्यू काय करू शकतो, पुट करू शकतो. हे इथून उचललेलं आहे आपण. लक्षात? म्हणजे इथं काय झालं, आता पहा याच्या जागी जो मिळाला साईन थिटा प्लस फाय, साईन थिटा प्लस फाय साईन अल्फा तिकडे जाऊन मल्टिप्लाय होणार आहे. म्हणजे इथं आता इथून तुम्ही डायरेक्ट कुठं, ऑप्शन क्रमांक सी, कळलंय? दॅट्स इट. हे तुमचं काय होतं, फायनल उत्तर होतं. कशा पद्धतीने आलं लक्षात आलं असेल तुमच्या, इथं हा मेंबर जो येणार आहे तो तिकडे मल्टिप्लाय जाणार आहे, तो ह्या पार्टमध्ये काय होणार आहे, कन्वर्ट होणार. आले लक्षात? तर या पॅटर्ननी तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह करायचा होता. ओके, ठीक आहे, एकदा फक्त नीट पहा. हा पार्ट आपण इथे घेतला, टॅन दोन्ही होते, त्यांना साइन कॉस मध्ये कन्वर्ट केलं, त्याला वरती फिरून घेतलं, दोघांचं मल्टिप्लिकेशन झालं, आपल्याला याची व्हॅल्यू पाहिजे नव्हती, म्हणजे हे एक्सपान्शन आहे. आता हे एक्सपान्शननुसार आपण याला एकदा सबट्रॅक्ट एकदा मायनस केलं बाय कंपोनेंटो डिव्हिडेंडो, त्यामुळे हा कोणाचा फॉर्म्युला हे कळलं, हा पण कोणाचा एक कळला. तिथं सेम प्रक्रिया केली आपण, ही व्हॅल्यू घेऊन इन्फॉर्मेशन वरून काढली, ती तिकडे फक्त मल्टिप्लायला गेली. आलं लक्षात? ठीक आहे, आता त्याच्या पुढचा प्रश्न पहा. इथं टॅन 3 थिटा, टॅन 2 थिटा आणि टॅन 3a, टॅन 2a आणि टॅन ए यांचं मल्टिप्लिकेशन दिलं. आता हे जे मल्टिप्लिकेशन आहे हे कोणाला इक्वल आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता इथं जर पाहिलं गेलं 3, इथं प्लस मायनस आहे. ओके, ठीक आहे, मग आता बेसिक एक आपण आयडेंटिटी जर वापरली, कोणती, टॅन 2 थिटाची. आता टॅन 2 थिटाची आयडेंटिटी काय, टॅन 2 थिटा इज इक्वल टू, पण टॅन 2 थिटाची आयडेंटिटी जर वापरायला गेलो आपण तर ती पण या ठिकाणी बसणार नाही, कारण 2 टॅन थिटा, ओके, अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा आहे.
पण इथे तर स्क्वेअर कोडच नको आहे, म्हणजे टॅन टू थिटाची आयडेंटिटी वापरून चालणार नाही. मग दुसरी कोणती आयडेंटिटी राहिली, टॅन 3a. मग आपण a प्लस बी ची जर वापरली तर टॅन a प्लस बी ची आयडेंटिटी काय सांगते, टॅन a प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन a इंटू टॅन बी. पहा आले. आता जर तुम्ही म्हणाल ही आयडेंटिटी कशी यूज करू शकता तुम्ही, आता पहा आपण काय करूया, टॅन 3a याला कन्वर्ट केलं आपण कशा पद्धतीने, पहा टॅन 2a प्लस a. काय केलं, टॅन 3a ला कन्वर्ट कशात केलं, टॅन 2a प्लस a करू शकता. a म्हणजे 3a म्हणजे काय, 2a अधिक a. आता हा झाला तुमचा कोण a आणि हा झाला तुमचा कोण b, म्हणजे आयडेंटिटी काय होणार आहे, टॅन 2a प्लस टॅन a अपॉन 1 मायनस टॅन 2a इंटू टॅन a. इकडे कोण आहे, टॅन 3a. आता हा इकडे मल्टिप्लायला पाठवला, हा जर इकडे मल्टिप्लायला आला तर काय होईल पहा, 3a मायनस टॅन 3a. आता हा मल्टिप्लाय याला पण आहे आणि हा मल्टिप्लाय याला पण आहे, कारण इकडे हे मल्टिप्लाय येणार आहे 3a. पहा आता इथं 1 ला झाल्यामुळे हे आलं आणि हा याला मल्टिप्लाय झाला इंटू टॅन 2a इंटू टॅन a इज इक्वल टू, तिकडे कोण आहे पहा, टॅन 2a प्लस टॅन a. आपल्याला प्लस पाहिजे, आपल्याला याची व्हॅल्यू विचारलेली आहे, त्यामुळे हे जे मायनस आहे त्याला आपण तिकडे पाठवलं ना, हे दोघं जण इकडे प्लसला आलं तर इकडे काय होणार आहे, टॅन 3a मायनस टॅन 2a मायनस टॅन a इज इक्वल टू, हे तिकडे गेले टॅन 3a इंटू टॅन 2a इंटू टॅन a. ओके, याचं एक्सपेन्शन आपल्याला विचारलं होतं, किंवा हे कोणाला इक्वल आहे, तर टॅन 3a मायनस 2a a. लक्षात, ऑप्शन 2. ओके, फक्त कळलं पाहिजे काय करायचंय तुम्हाला, हे लक्षात ठेवायचंय. टॅन 3a ला आपण ह्या दोन पार्टमध्ये डिव्हाइड केलं, 2a आणि a मध्ये, आणि बेसिक वाली आयडेंटिटी या ठिकाणी आपण काय केलेली आहे, यूज केलेली आहे. ओके, त्यानंतर त्याच्या पुढचा क्वेश्चन काय दिलाय पहा, 2 sin थीटा प्लस पाय बाय 3 कॉस थीटा मायनस पाय बाय 6 देन टॅन थीटाची व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी विचारली. आता टॅन थीटा जर मला काढायचा असेल आणि ती पण अंडर रूट ह्याच्या पॅटर्न मध्ये विचारली, मग आपण इथं काय करूया, पहा आता 2 sin याला आपण फिरून घेतलं पाय बाय 3 प्लस थीटा, आतमध्ये प्लस असल्यामुळे तुम्ही याला इथे मागे पुढे करू शकता. आता पाय बाय 3 म्हणजे किती, पाय बाय 3 60 डिग्री, बरोबर आहे, 180. आता साइन 60 म्हणजे साइन ए प्लस बी ची आयडेंटिटी जर आपण इथे यूज केली, कोणासाठी, साइन ए प्लस बी साठी, तर काय होईल इथं, साइन पाय बाय 3 इंटू कॉस थीटा प्लस कॉस पाय बाय 3 इंटू साइन थीटा. ओके, इंटू साइन थीटा. ओके, म्हणजे इथं काय झालं, की याची आयडेंटिटी पाहतोय आपण. ओके, ठीक आहे, इथून इथं आलो आपण, याला फिरवलेलं आहे आपण. ओके, ठीक आहे, बाहेर कोण याला 2 आहे, 2 ब्रॅकेटमध्ये काय झालं बा, साइन 3 रूट 3/2 कॉस थीटा. ओके, प्लस याची 1/2 साइन पाय बाय 3 ची व्हॅल्यू 1/2 साइन थीटा. मग 2 जर आतमध्ये मल्टिप्लाय गेला तर रूट 3 कॉस थीटा प्लस 2 इथं मल्टिप्लायला गेला म्हणजे 1 राहिला फक्त साइन थीटा. ही कोणाची व्हॅल्यू आलेली आहे, ही व्हॅल्यू याची आलेली आहे. ओके, सेम आता आपण याची व्हॅल्यू काढू कॉसची. ओके, आणि मग त्या दोघांची काय करू, इज इक्वलला टाकून देऊ, मग पाहू आपण टॅन काय मिळतोय आपल्याला. आता ही व्हॅल्यू, आता याची व्हॅल्यू काढू, सेपरेट काढतोय मी, जा एक इक्वल टू इक्वल असं ठेवलेलं नाही, कॉस इथं जर पाहिलं तर मायनस बाहेर साइन काढला तर आपण काय म्हणू शकतो, आपण इथं मायनसचं साइन जर बाहेर काढलं तर आतमध्ये काय पाय बाय 6 मायनस थीटा. ओके, म्हणजे मायनस थीटा जर असेल तर तो आपण पॉझिटिव्ह लिहू शकतो, म्हणजे कॉस पाय बाय 6 मायनस थीटा.
ओके ठीक आहे. मग आता कॉस ए मायनस बी म्हणजे काय आयडेंटिटी होईल, कॉस ए कॉस बी प्लस कॉस ए इंटू कॉस बी म्हणजे थिटा प्लस साइन ए π/6 इंटू साइन थिटा. म्हणजे इथं काय झालं, π/6 म्हणजे 1/2 म्हणजे √3/2. ओके √3/2 कॉस थिटा प्लस इथं 1/2 साइन थिटा. ओके ही व्हॅल्यू मिळाली तुम्हाला. हे कळलं असेल तुम्हाला. इथं कोणती आयडेंटिटी वापरली खरं तर, कॉसवाली कॉस मायनस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा. आपण हे मायनस का काढलं होतं बाहेर, कारण इथे जर पाहिलं तर थिटा यांना आपल्याला फिरवायचं होतं. आता इथं प्लस होते त्यामुळे फिरवलं तरी काही फरक पडत नाही, पण इथं मायनस आहे. जर π/6 ला मी पुढे आणतोय, थिटाला माग घेतोय, मायनस साईन बाहेर काढतोय, तो मायनस हा थिटा होणार. ओके म्हणजे थोडक्यात इथं मायनस थिटा झाला. मायनस थिटा असेल तर तुम्ही त्याला प्लस लिहू शकता आणि त्या पॅटर्नने बेसिक वाले एक्सपेन्शनने आपण इथपर्यंत पोहोचलो. मग आपण काय करूया, साईन आणि टॅन थिटा काढायचं आपल्याला. थिटा मध्येच गणित आले. ह्या दोन्ही साईड एकमेकाला काय इक्वल आहेत हे लक्षात ठेवा. ओके आता इथूनच घेऊया आपण, कॉस एका बाजूला करू आणि साइन एका बाजूला करू. ओके ठीक आहे. मग आता इकडे काय √3 कॉस थिटा, तिकडनं इकडे बोलून घेतले यांना. म्हणजे आता इथं काय होईल पहा, इथं बाजूला लिहितोय खाली √3 कॉस थिटा, तिकडनं बोलून घेतलं -√3/2 कॉस थिटा. ओके तिकडं कोण आहे 1/2 साइन थिटा आणि इकडनं मायनस गेला हा. ओके त्यापेक्षा इकडं पण मायनस येईन, इकडं पण मायनस येईन. मग सिंपल वे आपण दोघांचं साईन चेंज व्हायला नको, मग आपण साईनला चेंज करू. आता साईनला कसं चेंज करायचंय, साइन थिटा इकडे आहे, तिकडनं कोण बोलवला -1/2 साइन थिटा. आता तिकडं कोण आहे √3/2 कॉस थिटा, यातून मायनस केला √3/1 कोणीच नाही म्हणजे कॉस थिटा. लक्षात. म्हणजे आता इथं साइन थिटा मधनं हाफ थिटा गेला म्हणजे 1/2 साइन थिटा इथं शिल्लक राहील. आणि इथं जर पाहिलं गेलं तर आता इथं कॉस थिटा बाहेर कॉमन काढला, कॉस थिटा इथं राहिलंय पा. आणि इथं जर पाहिलं तर पा सबट्रॅक्शन कसं झालंय, √3/2 मायनस √3 ओके बाय 1 म्हणजे हा इकडे गेला √3, हा इकडे गेला -2√3/2 म्हणजे इथं काय झालं √2√3 मधनं एक √3 गेला म्हणजे -√3 शिल्लक राहिले बाय 2. ओके म्हणजे इथं -√3/2. आता आपण काय करूया, हा कॉस इकडे घेतला साईनला म्हणजे इथं काय राहिलं साइन थिटा आपण इकडनं हा याला बोलून घेतला कॉस थिटा इज इक्वल टू, आता ही जी व्हॅल्यू ही याला डिवाइडला जाईल, कोण -√3/2 याला डिवाइडला कोण गेला 1/2. आता 2 ला 2 कॅन्सल झाला म्हणजे साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन, साइन अपॉन कॉस म्हणजे कोण टॅन, आणि √3/1 मायनस याला साइन आहे √3/1 म्हणजे -√3 ऑप्शन बी. आलं लक्षात. म्हणजे आपण पहिल्यांदा याला केलं बेसिक वाली आयडेंटिटी वापरली साइन ए प्लस बी, इथं पण वापरलं कॉस ए मायनस बी. दोघांच्या व्हॅल्यू काढून घेतल्या, दोन्ही इक्वलला टाकल्या, एका बाजूला साइन घेतलं एका बाजूला कॉस घेतला आणि कॉस अपॉन साइन करून व्हॅल्यू एका बाजूला टाकल्या. तुम्हाला साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन आहे, टॅन इज इक्वल टू डायरेक्ट व्हॅल्यू आपण त्या ठिकाणी प्लेस केली आहे. हे फक्त सबट्रॅक्शन तुम्हाला जमलं पाहिजे. आले लक्षात. तर या पॅटर्ननी तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता. त्यानंतर त्याच्या पुढचा क्वेश्चन काय दिलाय पहा, यूज द व्हॅल्यू ऑफ थिटा, थिटाची व्हॅल्यू सांगा असं त्यांचं म्हणणं आहे. सॅटिस्फाईंग द बोथ इक्वेशन, दोन्ही इक्वेशन कॉस थिटा 1/√2 आहे अँड टॅन थिटा इज इक्वल टू -1 आहे, तर थिटाची व्हॅल्यू काय असं त्यांचं म्हणणं आहे. पॉझिटिव्ह आहे, टॅन थिटा निगेटिव्ह आहे, कॉस पॉझिटिव्ह आणि टॅन निगेटिव्ह. कॉस पॉझिटिव्ह इथं पण आहे पण टॅन इथं निगेटिव्ह नाही आहे, म्हणजे फोर्थ क्वाड्रंट, म्हणजे कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे फोर्थ. आता तुम्ही जर पाहिलं तर थिटाची व्हॅल्यू फोर्थ क्वाड्रंटमध्ये जाण्यासाठी थिटा ओके फोर्थ क्वाड्रंट. आता इथे जर पाहिलं तर थिटा हे कसं घेतलं कळलं का, फोर्थ क्वाड्रंटमध्ये कसं गेलो, हा पॉझिटिव्ह आहे आणि हा निगेटिव्ह आहे म्हणून आपण फोर्थ क्वाड्रंटमध्ये आलो. आणि कॉस थिटा 1/√2 आहे म्हणजे थिटाची व्हॅल्यू किती आहे 45 म्हणजे थिटा इज इक्वल टू π/4. म्हणजे फोर्थ क्वाड्रंटमध्ये जर मला जायचं असेल तर मला काय करायचं आहे, फोर्थ क्वाड्रंटमध्ये मला जायचं असेल तर 2π मधून मला मायनस करावं लागेल कोण π/4. म्हणजे π/4 मी जर मायनस केले तर मी या अँगल पर्यंत पोहोचणार आहे. म्हणजे काय झालं 8π - π
अपॉन 4 म्हणजे 7π/4. ओके, 7π/4. सिंपल क्वेश्चन तुम्हाला दिला होता. कळलं पाहिजे फक्त कॉस थिटा पॉझिटिव्ह आहे आणि टॅन थिटा निगेटिव्ह आहे, म्हणजे फोर्थ क्वाड्रंट. त्यानंतर थिटाची व्हॅल्यू काढून घेतली आणि थिटा π/4 आहे, बरोबर. आणि तो पण कोणता असणार आहे? -π/4 खरं तर. म्हणजे तसा पाहायला गेलं तर तो इकडं नाही, पण आपल्याला पॉझिटिव्ह विचारले त्यामुळे आपण अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन काढणार आहे. पण अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने जाताना π/4 आपल्याला काय करावं लागतील? मायनस करावे लागतील. आले लक्षात? कारण टॅन -π/4 हा -1 येतो. कळलंय का? आले लक्षात? ठीक आहे, डन. ही क्लॉकवाईज डायरेक्शननी -π/4 या. त्यानंतर इथं आलो आपण, काय सांगितलंय? 3 sin थिटा 2 sin 3 थिटा. थिटा हा 0 पेक्षा मोठा आणि पायपेक्षा लहान आहे. देन साइन थिटाची व्हॅल्यू किती असं त्यांनी विचारलेलं आहे आणि साइन थिटाची व्हॅल्यू नंबरमध्ये विचारलेली आहे. ठीक आहे, मग आता आपण याला सॉल्व्ह करायला इथं जर घेतलं तर टी साइन थिटा इज इक्वल टू 2 ब्रॅकेटमध्ये साइन 3 थिटाची आयडेंटिटी काय आहे? 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. ओके, मग आता 3 ने मल्टिप्लाय केलं, 3 साइन थिटा इज इक्वल टू 6. ओके, साइन थिटा मायनस 8 साइन क्यूब थिटा. मग आता आपण काय करूया, -8 साइन क्यूब थिटाला इकडे घेऊ आणि याला इकडे ट्रान्सफर करू, म्हणजे काय झाले? पॉझिटिव्ह साइन क्यूब थिटा इज इक्वल टू 6 साइन थिटा मायनस 3 साइन थिटा. हा इकडे गेला मायनसला. ओके, मग 8 साइन क्यूब थिटा मायनस, आता इथं सॉरी इक्वल, ह्या दोनचं सबट्रॅक्शन, 6 साइन थिटा म्हणणं 3 साइन थिटा गेले म्हणजे 3 साइन थिटा राहिले. ओके, यांना इकडे बोलून घेतलं 8 साइन. ओके, म्हणजे आपण असंही करू शकतो का, इथं साइन आहे, यातला एक साइन काढला, क्यूब आहे ना, म्हणजे साइन थिटा साइन थिटा साइन थिटा 8 बाजूला ठेवलं, एक साइन याला पाठवून दिला. ओके, म्हणजे डिवाइड झाला. इथं जर पाहिलं तर साइन स्क्वेअर थिटा, नीट समजून घ्या, एक कमी केला आणि तो एक इकडे पाठवल्यामुळे तो साइनला साइन गेला, 3 राहिले. म्हणजे इथं जर पाहिलं तर साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 3 हा 8 डिवाइडला पाठवून दिला. लक्षात? म्हणजे जर इथं पाहिलं तर आपल्याला साइन थिटाची व्हॅल्यू घ्यायला सांगितली, म्हणजे याचं आपण काय घेतलं इथं? स्क्वेअर रूट घेतलं, म्हणजे याचं पण स्क्वेअर रूट येणार आहे √3/8. 8 कोणाचं? रूट नाही, म्हणजे √3 तसेच राहणार आणि अंडर किती आले? 8. √8 म्हणजेच किती? √3/8 म्हणजे मोठं वाला. ओके, √4/2 म्हणजेच √3, 4 बाय राहिले 2 म्हणून 2√2. ओके, √3 2√2, ऑप्शन बी. समजलंय? तर या पॅटर्नने तुम्हाला हा क्वेश्चन सिंपल होता, फक्त आपण साइन 3 थिटाची आयडेंटिटी वापरली आणि बेसिक सॉल्व्ह करत गेलेलो आहोत. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न काय दिलाय? सेक थिटा 25/24. ओके, ठीक आहे. एक्स लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट, पहिल्या क्वाड्रंटमध्ये सगळे पॉझिटिव्ह आहेत. तर साइन x/2 आणि कॉस x/2 ची व्हॅल्यू किती? आता साइन x/2 ची व्हॅल्यू, साइन थिटा पहा, साइन बेसिक आयडेंटिटी, साइन θ/2 ची आयडेंटिटी काय? √1 मायनस कॉस θ/2. ओके, आणि कॉस θ/2 ची आयडेंटिटी काय? 1/1 प्लस कॉस θ/2. लक्षात? मग ह्या जर आयडेंटिटी मला इथे यूज करायची असतील तर पहा, याला इक्वल या ठिकाणी स्टार्ट केला, साइन एक्स आहे, आता फक्त एक्स म्हणजे इथं काय लिहिणार तुम्ही? √1 मायनस कॉस x/2 आहे ना, जसं इथं पहा θ/cos θ, तसा /2 प्लस √1 इज इक्वल टू चाललंय 1 प्लस कॉस x/2. ओके, म्हणजे आता इथं जर मला कॉस x ची व्हॅल्यू मिळाली तर मला हा प्रश्न सहजरित्या सॉल्व्ह होणार. मग सेक, आता सेक तुम्हाला माहिती आहे, जर मी इथं कॉस x मला काढायचं असेल तर याला फक्त उलट करतो आपण, 24/25. आलं लक्षात? म्हणजे मला कॉस x मिळालं, तुम्हाला इथं पुट करायचं आहे, म्हणजे 1 मायनस 24/25/2. ओके, प्लस √1 प्लस 24/25/2. म्हणजे आता इथं मध्ये बेस सेम नाहीये, म्हणजे इथं बेस सेम नाहीये, इथं 1 आहे, 25 25 मधनं 24 गेले, म्हणजे 1/25/2. ओके, प्लस
इथं 25 इथं प्लस आहे म्हणजे 25 आणि 24 49/25/2. ओके. मग आता जर इथं पाहिलं तर रूट वरती पण आहे, रूट खाली पण आहे, रूट वर पण आहे, रूट खाली पण आहे. ठीक आहे. म्हणजे आता इथं काय होईल, समजा 1/25 रूट वरती दिलं 1/25 म्हणजे 1/5 1/5/√2. ओके. आणि रूट वरती दिलं तर 7/5√2. ओके. वरच्याचं पण रूट काढलं, खाली पण काढलं, वरती पण काढलं, खाली पण काढलं. ओके. आणि प्लस आहे दोनची. जर प्लस असेल तर आपण काय करतो, बेस एकदाच लिहितो √2 आणि या दोनची ऍडिशन होणार आहे. आता 1/5 7/5 म्हणजे 8/5. ओके. 7 आणि 8 न्यूमरेटरची ऍडिशन होते, बेस सेम असेल तर. मग आता इथं पहा, मग हा इथं बेस कोण नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे 8/5 इंटू हा 1/√2 होणार आणि म्हणजेच 8/5√2. ओके. 8/5√2 8/5√2 पर्याय क्रमांक 2 बी. कळलं. तर बेसिक ह्या दोन आयडेंटिटी वापरल्या, कॉस सेकवरनं फक्त नंबर फिरवला, तुम्हाला कॉसची व्हॅल्यू मिळाली आणि डायरेक्ट तुम्ही इथपर्यंत पोहोचलेला आहात. ओके. ठीक आहे. त्यानंतर त्याच्या नेक्स्ट क्वेश्चन पहा काय सांगितलं. इफ a sin theta is equal to b cos theta where a and b not equal 0. ओके. त्यानंतर a cos 2 theta b sin 2 theta is equal to. ओके. आता इथं सिंपल पहा, जर a sin theta cos theta जर मला दिलाय तर पहा आपण काय करू, sin theta जागेवर ठेवलं, इकडनं cos theta जर बोलून घेतलं, तो इंटूला इकडे इंटूला आहे, मग इकडे डिवाइडला येणार, तिकडे b बाय a राहिला. ओके. म्हणजेच तुम्हाला टॅन थिटाची व्हॅल्यू मिळाली. साइन अपॉन कॉस म्हणजे कोण असतो, टॅन असतो. ओके. मग टॅन थिटा इज इक्वल टू कोण मिळालं तुम्हाला, b/a. हे नीट लक्षात ठेवा. मग टॅन थिटा आता कॉस 2 थिटाची आणि साइन 2 थिटाची टॅन मधली आयडेंटिटी. ओके. मग आपण या ठिकाणी पहा, a ब्रॅकेटमध्ये कॉस 2 थिटाची आयडेंटिटी काय, 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा ब्रॅकेट कंप्लीट प्लस b ब्रॅकेटमध्ये साइन 2 थिटा 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. ह्या बेसिक आयडेंटिटी वापरल्या. एच्या जागी ए, बीच्या जागी बी, बाकी याची आयडेंटिटी ही. आता ही टॅन वाली का घेतली, कारण टॅनची व्हॅल्यू आहे आपल्याकडे बी बाय. ओके. म्हणजे आता जर इथं पाहिलं तर एने आपण मल्टिप्लाय करून घेतलं, दोनचा बेस सेम आहे तर तो एकदाच लिहिला काय, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आणि वरती पाहिलं तर ए इथं मल्टिप्लाय, ए इथं पण आहे, बी इथं संपला विषय. म्हणजे काय, ए मायनस ए इंटू टॅन स्क्वेअर थिटा प्लस हा याने याला मल्टिप्लाय, बेस सेम आहे म्हणून तो एकदाच लिहिलाय, ऍडिशन आहे. आणि 2b टॅन थिटा. 2-3 स्टेप मी एकत्र केलं, 2-3 स्टेप एकत्र कशा केल्या पहा, हा इथं मल्टिप्लाय जाणार, हा इथं मल्टिप्लाय जाणार, म्हणजे इथं ए मायनस टॅन ए इंटू टॅन स्क्वेअर थिटा आणि हा 2b टॅन थिटा असं होणार. आणि मग दोघांचा बेस एकदा आणि मग न्यूमरेटरची ऍडिशन होणार. मी डायरेक्ट ऍडिशन केली. मग आता इथं जर पाहिलं तर जिथं टॅन थिटा दिसतोय तिथं तुम्हाला कोणती व्हॅल्यू पुट करायची, b/a. जर b/a तुम्ही पुट केलं तर तुम्हाला सिंपल मध्ये उत्तर मिळणार आहे. म्हणजे आता हे एक्झाम्पल मी पूर्ण सॉल्व्ह करत नाही, तुम्ही लक्षात ठेवा. a मायनस a इथं काय लिहिणार आहे, b/a ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 2b इथं b/a डिवाइड 1 प्लस टॅन स्क्वेअर म्हणजे b/a ब्रॅकेटचा स्क्वेअर. म्हणजे जर इथं तुम्ही पाहिलं तर काय होईल, a मायनस a ब्रॅकेटमध्ये जर तुम्ही पाहिलं तर इथं काय होईल पहा, बीचा स्क्वेअर एचा स्क्वेअर, b/a² प्लस इथं जर पाहिलं 2b² 2ab असं पण म्हणू आपण, सॉरी बीचा स्क्वेअर b² डिवाइड इथं जर पाहिलं तर 1 प्लस b²/a². मग आता इथं काय, इथं a² आहे, इथं a आणि इथं कोणीच नाही. मग आपण काय करू शकतो, a² टोटल नंबरला वरती मल्टिप्लाय करा आणि a² खाली पण मल्टिप्लाय करा. आता a² जर न्यूमरेटरला मल्टिप्लाय करताय तर a² खाली पण तुम्ही मल्टिप्लाय केलं, त्यामुळे इथं काय होईल, a² ला a² पहा, इथं a² केलं, एचा काय झाला क्यूब, इथं a² केलं, a² ला a² निघून गेला म्हणजे मायनस a b चा स्क्वेअर आणि इथं a² केलं तर प्लस 2 एक ए शिल्लक राहिला ए बीचा स्क्वेअर. ओके. ठीक आहे. आणि खाली जर पाहिलं तर a² इथं केलं त्यामुळे a² इथं आला आणि a² इथं गेलं, a² ला a² निघून गेला प्लस b². आले लक्षात. मला वाटतं इथून पुढे तुम्ही जाऊ शकता. कसं, सिंपल.
मी म्हटलं होतं मी नाही सोडवणार, पण मी सोडवलं. ठीक आहे, असो, काय हरकत नाही. मग आता इथं जर पाहिलं तर काय होईल, ए क्यूब इथं मायनस, इथं प्लस होईल. पहा 2ab² म्हणा, एक ab² गेला, ab² ए बीचा स्क्वेअर ए बीचा स्क्वेअर सेम सेम आहे. म्हणजे इथं काय राहिले, प्लस प्लस इथं ए बीचा स्क्वेअर अपॉन a² प्लस b². कॉमन ए काढला, ए जर कॉमन काढला तर आतमध्ये कोण राहिलं इथं, a² प्लस b², आणि खाली पण बेसला कोण आहे, a² प्लस b², म्हणजे एकमेकाला कॅन्सल झाले. उत्तर कोण राहिलं, ए, ऑप्शन ए. कळला, सिंपल होतं. तर आपण कॉसला इकडे घेतलं, साइन अपॉन कॉस केला, टॅन घेतली आणि साइन कॉस टू थिटा आणि टॅन टू थिटाच्या टॅनवाले आयडेंटिटी वापरलं, त्या ठिकाणी बेस सेम करून घेतला आणि b/a ची व्हॅल्यू पुट केली आणि बाकी बेसिक कॅल्क्युलेशनने आपण तिथपर्यंत पोहोचलेलो आहोत. आले लक्षात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय सांगितलंय, द व्हॅल्यू ऑफ साइन 18 इज, पा बेसिक सरळ सरळ 2021चा प्रश्न आहे, सरळ विचारले. टॅन 18ची किंमत किती, सॉरी साइन 18. आता साइन 18ची किंमत तुम्हाला पाठ ठेवायची, रूट पा काय आहे, रूट फाय मायनस 1 अपॉन 4. आता ही जर तुम्ही पाहिलं गेलं ना, रूट फाय प्लस 1 अपॉन 4, ही जी व्हॅल्यू आहे ही कॉस 36 डिग्रीची व्हॅल्यू आहे. हे नीट लक्षात ठेवा ही. ओके, तर ह्या व्हॅल्यू तुम्हाला पाठ करून ठेवायच्यात. ते डायरेक्ट विचारलेले आहे, तुम्हाला डायरेक्ट त्याचं उत्तर पाठ पाहिजे. ही टॅन 18 सॉरी साइन 18ची आहे आणि ती कॉस 36 ची. आता इथं जर पाहिलं गेलं तर काय सांगितलं पहा, शेवटचा क्वेश्चन आहे, साइन ए काहीतरी मेंबर दिलाय, साइन परत साइन आर इन एपी एपी. आता एपीची कंडिशन काय सांगितलेली आहे, ए कॉमा बी कॉमा सी हे जर एपी मध्ये असतील तर याचा अर्थ असा होतो, मला वाटतं आपण याच्या आधीच्या एका सेशनमध्ये हा पार्ट पाहिलेला आहे का, मिडलच्या नंबरची दुप्पट ही पहिल्याची आणि तिसऱ्याची ऍडिशन असते. हे एपी मध्ये होतं. मग आपण याची आणि याची ऍडिशन ही मिडलच्या दुप्पट असते. मिडलला आपण याला 2 ने मल्टिप्लाय केलं आणि ह्या दोघांची आपण ऍडिशन केली, पण थिटाला आपण एकत्र कंबाईन करू शकत नाही. ओके, मग आपण काय करू शकतो, इथं टॅन 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 सगळीकडे टॅनच. ओके, ठीक आहे. मग आपण इथं या प्रश्नामध्ये आपण काय करू शकतो, टॅनची सर्वात आवडती व्हॅल्यू आहे 45. का, कारण टॅन 45 ची व्हॅल्यू काय 1. मग आपण एक गणित म्हणजे एक पार्ट करून पाहू, काय तर x इज इक्वल टू 45 कन्सिडर करू, y ची पण व्हॅल्यू 45 कन्सिडर करू आणि z ची व्हॅल्यू पण 45 कन्सिडर करू. जर ह्या तिघांच्या व्हॅल्यू सेम ठेवून जर आपलं इथलं उत्तर बरोबर बसत असेल, म्हणजे हे 3 मेंबर इक्वल येत असतील, सॉरी एपी मध्ये जर कन्वर्ट होत असतील, तर आपलं यापैकी आपल्याला कोणतं उत्तर आहे हे आपल्याला लगेच कळू शकतं. ओके, म्हणजे एक्स वायच्या ह्याच व्हॅल्यू घेऊन हे पण सॅटिस्फाय झालंच पाहिजे आणि जे सॅटिस्फाय होईल ते आपलं उत्तर असेल. ओके, आता ह्या सिंपल ट्रिकने आपल्याला हे सॉल्व्ह होईल का, कारण ह्या आता आपण मनाने घेतलेत आपल्या व्हॅल्यू. आता जर इथं पाहिलं तर सगळ्यांच्या व्हॅल्यू जर 45 45 45 आहे, तर दोघांची ऍडिशन होऊन एक मायनस होतो, म्हणजे 45 आणि 45 90, मायनस 45 म्हणजे परत 45, म्हणजे इथं जर पाहिलं तर साइन 45, इथं पण दोघांची ऍडिशन परत साइन 45 मिळणार आहे आणि इथं जर पाहिलं तर साइन 45. ओके, म्हणजे आता हे 3 इथं कोणाला 1/√2, इथं व्हॅल्यू कोणती आली 1/√2 आणि इथं पाहिलं तर 1/√2. आपण पाहूया ह्या मिडलची दुप्पट म्हणजे काय होणार आहे 2 × 1/√2 इज इक्वल टू ह्या दोघांचे ऍडिशन व्हायला पाहिजे. ह्या दोघांचे ऍडिशन काय 1/√2 प्लस 1/√2. आता दोन्ही इथं मल्टिप्लाय केल्यामुळे काय आलं 2/√2 इज इक्वल टू, इथं बेस जर सेम असेल तर तो एकदाच लिहितात, वरची ऍडिशन होते, म्हणजे LHS इक्वल RHS. म्हणजे जर मी साइन कॉस XYZ ची 45 व्हॅल्यू जर घेतली तर हे वरचे 3 मेंबर एपी मध्ये येत आहेत आणि जर म्हणजे ह्या पॅटर्न मध्ये बसतायत. मग जर ह्या व्हॅल्यूला घेऊन हे पॅटर्न मध्ये बसतायत, एपी मध्ये बसतायत, तर हे सुद्धा त्या नंबरवरनं ह्या व्हॅल्यूवरनं एपी मध्ये बसले पाहिजे. आता इथं जर पाहिलं तर टॅन 45 ची आता पहा जिथं XYZ आहे तिथं सगळीकडे कोण आहे 45, म्हणजे टॅन वाय म्हणजे टॅन 45 इथं 1 आहे इज इक्वल टू, इथं 1 आहे प्लस इथं पण 1 आहे, 1 इज इक्वल टू 2 म्हणजे हे फेल झालं, चूक. इथं 1 1 - 1 0. ओके, हे पण फेल झालं. आता इथं 1 आहे, याला 2 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे इथं 2 आलं, 1 + 1 पहा 1 + 1 2 आणि हे 2 म्हणजे हे इक्वल आलं. हे एकदा चेक करू, नाहीच होणार आहे पहा 1 - 1, कारण पहा इथं सगळीकडे y x आणि z जे लिहिलंय हे सगळे 45 आहेत आणि टॅन y म्हणजे टॅन 45 टॅन 45 टॅन 45 सगळ्यांची व्हॅल्यू 1 आहे, म्हणून मी 1 ने सॉल्व्ह करतोय, 0 येणार आहे आणि इथं 2 म्हणजे हे पण काय फेल आहे, ऑप्शन 3.
कळलं का? म्हणजे ह्या व्हॅल्यूला घेऊन जर हे सॅटिस्फाय होते तर ह्या व्हॅल्यूला घेऊन हे पण सॅटिस्फाय झालं पाहिजे. LHS इक्वल RHS आणि त्यापैकी कोणतं होतंय 3. बाकी जर तुम्ही थोडं वेगळ्या मेथडनी सॉल्व्ह करायला गेलं तर थोडंसं कॉम्प्लेक्स होऊ शकतं. ठीक आहे. तर या पॅटर्ननी आपलं आजचं 5वं सेशन संपलेलं आहे. तर ट्रिग्नोमेट्री 2 हा जो 11वीचा तुमचा सर्वात आवडता टॉपिक होता तो आपला या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. आपण 5 सेशन घेतले, 50 प्रश्न आपण या टॉपिकवरचे घेतलेले आहेत. बाकीचे जे राहिले तेही आपण कव्हर करणार आहोत नेक्स्ट पुढच्या फेजमध्ये. ओके, पाहिले नसेल तर पाहून घ्या, फॉर्म्युले काढा, पाठ करा आणि इतर विषयांचा अभ्यास करा. बाय बाय.